नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा बुधवार, तारीखाची 15 ऑक्टोबर 2025. तर चला शोची सुरुवात करूयात. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे पोरांनो, अभ्यासाला लागा. माय टॉप 3. त्यासोबतच ST कर्मचाऱ्यांची सुद्धा आता दिवाळी गोड होणारे बोनस जाहीर झालाय. माय टॉप 3. आणि त्यासोबतच दिवाळीपूर्वी सरकारनं आता EPFOच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. त्यामुळे आता 100% पैसे काढता येणार आहेत. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, ओनली ऑन माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. म्हणजे दिवाळीपूर्वी सरकारनं आता EPFOच्या नियमांमध्ये मोठे बदल केले, ज्यामुळे 100% पैसे काढता येणार आहे. सदस्य आता त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेतून, म्हणजे कर्मचाऱ्यांचा निधी असतो आणि कंपनीकडून दिलेले योगदान असतं, यापैकी 100% पैसे काढू शकणार आहेत. आणि यासोबतच ते शिक्षणासाठी 10 वेळा आणि लग्नासाठी 5 वेळा सुद्धा पैसे काढण्याची आता परवानगी देण्यात आलेली आहे. कुठे ना कुठे हे गुड न्यूज आहे ना. म्हणजे आपत्कालीन परिस्थिती असेल तर लोनकडे जाण्यापेक्षा आपण आपलेच पैसे वापरू शकतो. बट हा, याचा उपयोग ऍक्च्युली भविष्यासाठी असतो, त्यामुळे हे सुद्धा ध्यानात ठेवा. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर बॉस, चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे दिवाळी आल्यानंतर आपल्याला मामाच्या गावाला जाण्यासाठी आपली बस आठवते, लालपरी आठवते. पण याच लालपरीच्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे ST कर्मचाऱ्यांची आता दिवाळी सुद्धा गोड होणार आहे, कारण की बोनस जाहीर झालेला आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ST कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या झालेल्या बैठकीत हे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे दिवाळीनिमित्त 6,000 रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. पण बातमी वाचताना मला आणखीन एक गोष्ट कळते. बोनसला एक समानार्थी शब्द सानुग्रह अनुदान असे असो. बट यासोबत जर बोलायचं म्हटलं तर 12,500 रुपयांची उचलही ST कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कुठे ना कुठे दिवाळी गोड होते वेगवेगळ्या डिपार्टमेंटची. हे ऐकून खूप बरं वाटते. बट कॉर्पोरेट वाले, इसके बारे में आप भी सोचो यार. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण घड्याळ बघितलं तर खरंच यार, नेहमीप्रमाणे मला निघावं लागणार आहे. पण जाण्याआधी पुढची अपडेट सुद्धा देऊन जाणार आहे. नाही म्हणजे ही अपडेट स्पेशली 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी असणार आहे. कारण की परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर तोंडी परीक्षा जी काय असणार आहे 12वीची, ती 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. आणि 10वीची तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. आणि लेखी परीक्षेची गोष्ट बोलायची म्हटली तर 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान आहे. आणि 10वीची लेखी परीक्षा जी काय असणार आहे ती 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात असणार आहे. म्हणजे वेळ जास्त नाहीये. भलेही दिवाळी तोंडावर आली, पण आपला अभ्यासही जोरदार असला पाहिजे. कारण की यार आपले प्लॅनिंग जोरदार असतात ना सगळ्यांचे. सो त्या प्लॅनिंगला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला अभ्यास तेवढा जोरदार करावा लागणार आहे. चला, यासोबत मी घेतो निरोप. बट तुमच्या मनातल्या इच्छा माझ्यापर्यंत आणि माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक इंटरेस्टिंग माध्यम इंस्टाग्राम RJ प्रसाद, RJPRASED. तिकडे भरपूरशा गप्पा मारूयात आणि भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता ऑन माय FM विथ पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. हॅव अ नाइस डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा RJ प्रसाद. काहीतरी कोण अच्छा.